हॅलो, माझं नाव आहे सुषमा धुमाळ. तर आज नवीन ब्लॉग काढतो आहे आपण. तर ब्लॉग या कारणामुळं काढतो आहे, तर काहीतरी छोटासा विषय आहे जो तुमच्यासमोर मला मांडायचा आहे. तर त्याच्यामध्ये काय चुकीचं वाटत असेल तुम्हाला, तर तुम्ही मला सांगू शकता का ताई तुम्ही हे चुकीचं बोलताय. दादा किंवा ताई कोणी बी मला सांगू शकता, बोलू शकता की तुम्ही हे चुकीचं बोलताय किंवा काहीतरी वेगळं बोलताय बुवा असंही मला सांगू शकता. तर मला सांगा, आपली जी बी आपण नात्याची सुरुवात करतो, सुरुवात जी असते ती एक मित्र-मैत्रिणी, एक नवरा-बायको, भरपूर नात्याची एक नातं असतं आपलं. तर त्या नात्यामध्ये आपल्याला काय पाहिजे असतं? जे बी आपण नातं करतो, आपण एक मित्र-मैत्रीण म्हणून नातं करतो. जे लग्न करता आई-वडील, तर त्या मुलीला काय अपेक्षा असतात नवऱ्याकडनं किंवा त्या नवऱ्याला काय अपेक्षा असतात मुलीकडनं. आई-वडिलांचं तर सोडून द्या, जॉईंट फॅमिली असते, आई-वडिलांचं तर सोडून द्या, आई-वडिलांचं तर निस्वार्थ प्रेम असतं. त्याची त्या प्रेमाची किंमतच नसते मुलांसाठी. आई म्हणजे मुलाला ते सारखं प्रेम करतं, ते का त्याची हे करू. कारण असं असतं की जर आई-वडील चुकले तर मुलं बोलून दाखवतात की तू अशी चुकली. पण मुलं जर चुकले तर म्हणजे मुलांकडनं आई-वडिलांना लवकर माफी मिळत नाही, पण आई-वडिलांकडनं मुलांना लवकर माफी मिळते. कारण त्यांचं निस्वार्थी प्रेम असतं ना. ते निस्वार्थी प्रेम करतात. जाऊ दे आपलंच आहे, आपणच कशाला राग भरायचं मुलांनी. बरोबर आहे की नाही? आता मला सांगा, एक म्हणजे मित्र-मैत्रीण धरलं, तर मित्र-मैत्रीण असे भरपूर असतात. भरपूर करता म्हणजे मित्र-मैत्रीण भरपूर असतात किंवा ते मुली पण असू शकता, मुलं पण असू शकता, XYZ. आता ठीक आहे, मला त्याच्याबद्दल पण काही बोलायचं नाही. मी ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये बोलेल तुम्हाला मी. तर मला असं म्हणायचं आहे की नात्याची सुरुवात म्हणजे झाला नवरा-बायको. नवरा-बायको म्हणा, म्हणजे तर तुम्ही समजू शकता मला काय बोलायचं आहे ते. म्हणजे आपण जर म्हटलो तर नवरा-बायको आहे. नवरा-बायकोनी जर मला एक सांगा, जर आपल्या पूर्वीच्या काळामध्ये आई-वडीलचं म्हणजे इतकं कडक हे होतं, कडक वातावरण होतं की ते म्हणजे आई-वडिलांनी जिथं जमवून दिलं तिथंच लग्न करावं लागायचं आणि तिथंच सगळं काही गोष्टी तिथूनच करावं लागायचं. मग त्या बाईला झेलणं पडलं तरी चालेल, काहीही गोष्टीचा तिला त्रास काढावा लागायचा. कारण पूर्वी असं होतं की जिथं दिलं तिथं तू नांदून दाखवायचं. मग तिथून तू मरून आली तरी चालेल. बरोबर आहे की नाही? तिथून तू मरून आली तरी चालेल, पण तू तिथंच नांदून दाखवायचं. तिथून तू काही निघायचं नाही. पूर्वीच्या भरपूर मुली त्रास काढायच्या. भरपूर मारहाण होती, काय होती. भरपूर त्रास काढायचे. बरोबर आहे की नाही? आता मी सांगते तुम्हाला, आताचं म्हणजे नॉलेज असं निघालेलं आहे की आता जास्तीत जास्त लव्ह मॅरेज निघालेले आहे. लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज कमी, पण लव्ह मॅरेज निघालेले आहे. बरोबर आहे की नाही? लव्ह मॅरेज असे निघालेले आहे का आई-वडिलांना वाटतं का आपली मुलगी सेफ नाही कुठं, आपला मुलगा सेफ नाही कुठं. आपल्या मुलीला त्रास झाला तर भरपूर केसेस असे आलेले आहेत का मुली काहीतरी करून घेतात लग्नानंतर किंवा सासरकडचे त्रास देतात किंवा काय करतात. सासरकडचे त्रासामुळे मुली काहीतरी करून घेतात. असे भरपूर केसेस निघालेले. तर मला म्हणायचं असं आहे की हे बघा, मला एवढंच म्हणायचं आहे का ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला जर आनंद मिळत असेल ना, ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला जर सुख मिळत असेल ना, त्या गोष्टीत जर तुम्हाला ती व्यक्ती, ते लेडीज असो का जेंट्स असो, मी दोघींकडनं पण बोलते. जर तुम्हाला असं वाटत असेल ना की हे आपल्याला सोडू शकत नाही, आपण या व्यक्तीशिवाय राहू शकत नाही, त्या व्यक्तीसाठी तुम्ही किती म्हणजे काहीही करून त्या व्यक्तीला मिळवा, पण त्या व्यक्तीच्या मनात पण तुमच्याविषयी भावना पाहिजे. मी दोन्हीकडनं पण बोलते. आता सपोज असं धरा की लेडीज किंवा जेंट्स आहे, तो जर समोर जी आपल्या नवरा किंवा बायको आहे त्याला जर खूप जीव लावतोय, खूप खूप जीव लावतोय आणि तो पण तिला लावतोय. मग समजा तर त्याच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की मी तुला लावत होतो पण तुला दिसत नव्हतं. बरोबर आहे की नाही? मी तुला लावत होतो, दिसत होतं, पण तुम्ही तिला दाखवा किंवा त्याला दाखवा
का हा माझा जीव आहे तुझ्यामध्ये, का तिच्या पाय घसरायची वाट बघायची, का तिला काहीतरी चुकीचा निर्णय घ्यायची वाट बघायची. तुम्ही दाखवा तुमचं जर प्रेम असेल, की कोणी असो, नवरा असो किंवा बायको असो, तुम्ही दाखवा त्या व्यक्तीला, दाखवा. तिच्या मनात जर असत नाही मी ती असो किंवा तो असो, मी अति जीव लावते, खूपच प्रेम करते, पण यांना दिसतच नाही. अरे दिसलंच कसं काय जर तुम्ही दाखवतच नाही आहे? बरोबर आहे की नाही? दिसलंच कसं काय? बरं मला एक सांगा, आता समजा आपण एखाद्या व्यक्तीला खूप जीव लावतो, खूप अपेक्षाने जीव लावतोय. तो त्या व्यक्तीला मिळवण्यासाठी भरपूर काहीतरी प्रयत्न करतोय आणि ते त्या व्यक्तीला माहिती आहे, ह्या व्यक्तीचं माझ्यामध्ये खूप जीव आहे, खूप जीव आहे. मग त्या व्यक्तीने काय केलं पाहिजे? ज्या व्यक्तीला वाटतं काय माझ्यामध्ये याचा जीवच नाही, आपण तर भरपूर काही गोष्टी करतोय, भरपूर जीव लावतोय, तर त्या व्यक्तीने काय केलं पाहिजे? बरोबर, ठीक आहे, ह्या व्यक्तीला माहिती आहे ना, या व्यक्तीचा आपल्यामध्ये जीव आहे. ते किती त्रास काढतो, किती काहीतरी वेदना करतं, तुम्हाला त्याची वेदना दिसत नाही, तुम्हाला त्रास दिसत नाही, त्या व्यक्तीने आपल्यासाठी काय काय केलं ते दिसत नाही, तुम्हाला कोणत्याच गोष्टी दिसत नाही. हा, पण ती व्यक्ती चुकली हे दिसतं. मी भरपूर असं मन हे करून सांगते, जर तुमचा जीव असेल, तुमचं प्रेम असेल ना, तरच संग राहा. कारण तुम्ही जर तुमचं दोघांचं जर एकमेकावर प्रेम असेल तर तुम्ही संग राहाल, तर तुमचं आयुष्य फुलासारखं होईल. जर तुमचं प्रेम किंवा तुमचं जर एकमेकामध्ये जीव नसला ना, त्या नात्याला घसवू नका. तुम्ही स्वतःचं वाटोळं करताय आणि समोरच्या व्यक्तीचं पण वाटोळं करताय. ते कोणी असो, नवरा असो किंवा बायको असो, दोघांचं पण वाटोळं करताय. ज्या टायमाला तुम्हाला असं वाटलं का मला हे नातं नकोय, तिथून निघून जा. पुढची वाट नका बघू, उद्याची वाट बघू नका. तुम्हाला एखादं मूलबाळ होईल किंवा मुलगी होईल किंवा काही बी होईल, त्याच्यात तिसरा आणू नका. पण हा, जर तुम्हाला माहिती आहे का ही व्यक्ती आपल्याला आपण जीव लावला त्या व्यक्तीला, त्या व्यक्तीच्या मनात जर असेल, ती व्यक्ती म्हणते का मी एवढं पहिलेचं तर विसरून जात, हां थोडंसं जीव लावला, आहो वेदना सहन करा ना. त्या व्यक्तीने बी तुमच्यासाठी वेदना सहन केलेल्या आहे, त्या व्यक्तीने पण त्रास काढलेला आहे, रात्रभर रडलेली आहे, काहीतरी गोष्टी काढलेल्या आहे त्या व्यक्तीने. तुम्ही थोडं त्रास नाही काढू शकत? त्या व्यक्तीसाठी पण त्रास काढा. थोडंसं प्रेम दाखव. थोडंसं जर चटका बसला ना तुम्हाला, समोरच्या व्यक्ती किती जळलेली, तुम्हाला तर फक्त चटका बसलेला आहे वाफेचा, तर तुम्ही म्हणता हा नाही मी सोडून देईल, मी करून जाईल. त्यात अर्थ नसतो. तुमचा जर जीव असेल ना, तर तुम्ही त्या गोष्टीला वेळ द्या, त्या व्यक्तीला वेळ द्या, त्या व्यक्तीला त्याच्यातून निघायला वेळ द्या. जे तुमच्या हातात आहे ते पण तुमच्या हातून. तुम्ही जर असे करता नाही, मी आता थोडंफार करतो किंवा करते नाही, मग मला नाही पाहिजे, नाही भेटत आहे, नको मला हे पण नको, जे आहे ते पण गमवून जातो आपण, ते बी गमवून टाकतो आपण. कोणत्या गोष्टीला पण वेळ द्यावा लागतो. काय असतं, तुम्हाला एक सांगते मी, माझ्या मनातली गोष्ट सांगते तुम्हाला मी. जेव्हा तुमचं स्वतःचं मन चांगलं असतं ना, तेव्हा समोरच्याला जाणीवता असते हिचं मन चांगलं आहे, पण ते दाखवत नाही की हिचा आपला जीव आहे. दाखवा ना तुम्ही. कशासाठी जीव असतो? जीव कशासाठी असतो? मनात तो असतो जीव. माझ्या बी मनात जीव असतो, माझ्या बी मनात जीव आहे, किंवा कोणी बी लेडीज असतो, जेंट्स असतो, मनात जीव आहे, पण तुम्ही दाखवशाल कधी? त्या व्यक्तीला घसायची वाट बघताय का त्या व्यक्तीला काही चुकीचा निर्णय घ्यायची वाट बघताय? मग वेळ गेल्यानंतर मग ते दाखवण्यात अर्थ आहे काही?
जी गोष्ट वेळेत आहे ना, ती गोष्ट वेळेतच हे करा. वेळेमध्येच ठेवा. आणि तुम्हाला एक सांगते, जर म्हणजे मुलीला जर काही गोष्टी खटकल्या ना, तर ती आई-वडिलांकडे जाते. त्याच्यात पण आई-वडिलांची साथ चांगली पाहिजे. ते जर म्हटले का "हां बाई, तू इथं चुकली आहे." तर तिला बोलायची पण हे पाहिजे. तेव्हा तिला स्वतःला पण वाटतं का आपण कुठेतरी चुकलोय. पण ती चुकली नसली तर तिला तुम्ही साथ पण द्या. तुला हे नको आहे ना, काय नको आहे ना, ठीक आहे तू आम्हाला सांग. पण तिला जर तुम्ही लक्ष दिलं नाही, तिला जर हे केलं हां, तिला काय वाटतं मग आई-वडीलच असे बोलतात त्यापेक्षा नवऱ्याचा त्रास काढलेला बरा किंवा बायकोचा त्रास काढलेला बरा. म्हणून वेळ असताना जी गोष्ट तुम्हाला जर नसेल पटत असो, ते नवरा असो किंवा बायको असो, ज्या गोष्टी तुम्हाला नसेल पटत तर त्या नात्याला घसवू नका. घसवून आयुष्य खराब करू नका. एक तर त्याला आजाद करा, नाही तर तुम्ही स्वतः आजाद व्हा. स्वतः आजाद व्हा, नाही तर त्याला आजाद करा. त्याचं पण वाटोळं करू नका, स्वतःचं पण वाटोळं करू नका. लाईफमध्ये काहीच राहिलेलं नाही हो. कोणाचं काय होईल ना मिनिटात, पण मिनिटाचा भरोसा नाही राहिलेला आता. कोणाचं काही पण होऊ शकतं. जे दिवस आहे ते आनंदाने घालवा. बस मला एवढंच बोलायचं होतं. थँक्यू सो मच. आपण येऊ नेक्स्ट ब्लॉगला. नेक्स्ट व्हिडिओ काढू आपण छान. मी तुम्हाला तसं मी टाकेलच. आणि मी काय चुकीचं बोलले, काय नाही चुकीचं बोलले तुम्ही मला कमेंट करून सांगा. की मी इथं चुकले किंवा चुकीचं बोलले हे मला तुम्ही कमेंट करून सांगा. बाय.